सणासुदीचा आनंद राहो अखंड, पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड. नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमामध्ये आपलं स्वागत. लग्नासारखी दोन जीवांना, दोन कुटुंबांना जोडणारी गोष्ट असो किंवा कोणतीही नवीन गोष्ट करायची असेल तर आपण त्या कार्याला सिद्धीस नेण्यासाठी किंवा कार्य चांगलं होण्यासाठी नक्कीच मुहूर्त बघण्याची आपल्या इथं परंपरा आहे. तर आता गणेशोत्सव सुद्धा जवळ येतोय. बाप्पांच्या आगमनाची सुद्धा आता तयारी होतीये. पण याच बाप्पांना आणण्यासाठी किंवा त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठीचे कोणते मुहूर्त आहेत का, याबद्दलच माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री 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 खडके गुरुजी. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि बरीच माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम स्वागत आहे आपलं गुरुजी प्रसार माध्यममध्ये. आम्हाला बऱ्याच जणांना शंका पडलेली आहे की बाबा गणपती नेमका कोणत्या वेळेला आणायचा, त्यासाठी काही मुहूर्त वगैरे असतो का? सर्वप्रथम गणेश हा विघ्नहर्ता आहे. भाद्रपदमधील चतुर्थीला गणेश येतो. गणेश हा विघ्नहर्ता असल्यामुळं कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही. या दिवशी विष्टी, भद्रा, इतर कोणताही कालखंड असू दे, स्वतःच विघ्नहर्ता असल्यामुळं कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. दिवसाचे जे कालखंड असतात सत्व, रज, तम, जसं मनुष्याच्यात गुण असतात सत्व, रज, तम, त्याच पद्धतीतून दिवसाचा कालखंड मानला गेला आहे. सकाळी सत्व, दुपारी रज आणि रात्री तम. तर सत्व मुहूर्तावर गणेश आणला तर अतिउत्तम. सत्वमुहूर्त हा दुपारी 12च्या आत मानला गेलेला आहे. त्यामुळे सत्वमुहूर्तावर गणेश आणून त्याची तुम्ही प्राणप्रतिष्ठा शास्त्रशुद्ध पद्धतीने करू शकता. आणि ह्या सर्वांच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे भाव. भाव शुद्ध असणं फार गरजेचं आहे. तुम्ही शुद्ध भावानं गणेशाची जर स्थापना केली तर गणेश प्रसन्न होतोच. पारंपरिकरित्या तुम्ही गणेशाचं आगमन करावं. शक्यतो DJ, डॉल्बी हे न लावता संस्कृत पद्धतीनं, संस्कृतीच्या पद्धतीनं जाऊन तुम्ही जर गणेशाचं आगमन केलं तर अतिउत्तम. नक्कीच. आणि अजून एक शंका आहे, कारण काही प्रत्येकांना त्याच वेळी जमतं असं नाही, तर काही वेळेला सोयीनुसार गणपती आणला जातो. तर त्याविषयी काय म्हणणं आहे, ते योग्य आहे का? सोयीनुसार म्हणजे तुम्ही रात्री म्हणला तर हे नाही शक्य. गणेशाचं आगमन जे आपण करायचं आहे ते आनंदानं तुमच्या कामाच्या वेळेनुसार नाही करायचं अगदी. हां, तुम्ही सकाळी जर नाही जमलं तर एक दुपारच्या वेळेला तुम्ही आणू शकताय. ज्याचा भाव शुद्ध आहे काय तो आणू शकतो आहे. तुम्ही असं म्हणला की आज मी कामाच्या गडबडीत आहे किंवा रात्री आणू शकतो काय, अगदी असं नको. 7 दिवसासाठी तर गणपती येणार आणि त्यांच्यासाठी तर थोडा वेळ द्या. नक्कीच. तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे शेवटी तो विघ्नहर्ता आहे, संकटाला बाजूला सारणारा तो गणपती बाप्पा आहे. आणि याच गणपती बाप्पाला मुहूर्त कशाला, नाही का? तर तुम्ही सुद्धा गणेशोत्सव साजरा करा, आनंदाने साजरा करा, पर्यावरणाचं रक्षण करत साजरा करा. कॅमेरामन सुधीर सणगरसह आकाश कुलकर्णी. सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप.